तुम्हाला आपल्या असं गुरुचरणाची जादू शिकलात तुम्ही, शिकलात ना? शिकलात की नाही? हो का नाही? सगळ्यांना गुरुचरण कळतं का? नाही कळत. कळायला हवं, नाही तर उपयोग नाही. आयुष्यभर ओरडत राहिलो. गुरुचरण शिकून घ्या, गुरुचरण शिकून घ्या, त्याच्या पायाची जादू शिकून घ्या. नाही शिकला असा तर खरंच दुर्दैव आहे. वेळ कमी असतो, आयुष्याचा वेळ पटापट संपतो. घाई करा. गुरुचरण दिसले नाही तर दुर्दैवी आहात. तुम्ही डोळे बंद करा तेव्हा आता बंद करा बघा. माझ्याकडे वेळ कमी आहे, तुमच्याकडे पण वेळ कमी आहे. लक्षात ठेवा. डोळे बंद करा. पावलं नाही दिसली तर काय उपयोग तुमच्या जीवनाचा? त्या डोळ्यांचा काय उपयोग? ज्यासाठी जन्म घेतला ते प्राप्त करा आत्ता. नंतर संधी नाही रे राजांना. तुमच्या पाया मी पडतो की देव सोडून सत्य नाही. कळलं का? देव सोडून काही सत्य नाही आणि गुरुचरणाशिवाय काहीच साध्य नाही. गुरुचरण मी तुम्हाला शिकवले, त्याचा प्रेम शिकवलं, त्याची समाधी शिकवली, त्याचं ध्यान शिकवलं. ते सगळ्यांनी करा. आता पुढची पायरी शिकायला हवी, कारण सगळेच जर असे बिगारीत राहिला तर उपयोग नाही. पुढची पायरी कधी शिकवायची? माझ्याकडे वेळ कमी आहे, मला दिव्यत्वात जायला वेळ कमी नको पडायला. तुम्हाला शिकवायला वेळ नको कमी पडायला. माझ्याकडे वेळ कमी आहे कारण तुमच्याकडे वेळ पण कमी आहे. कारण ह्या गोष्टी शिकवल्या जात नाही, पण माझा प्राणपणाला लावून अवधूताच्या साक्षीने तुम्हाला शिकवतो. जेव्हा गुरुचरण दिसतात तेव्हा चित्त शुद्ध व्हायला लागतं, मन शुद्ध व्हायला लागतं. मन शुद्ध होतं म्हणजे काय? कुठलेच विकल्प येत नाही, कुठल्या चिंता येत नाही, कुठलीच मानसिक ताण येत नाही. हे तुम्हाला शिकलं पाहिजे. इतके वर्ष बाबांकडे राहिलात आणि जर नाही शिकलात तर खरंच शून्य आहात आणि शून्यात जाल. आत्ता त्या दिव्यत्वात जायचं आणि त्या स्मरणातच हळूहळू दोष स्वतःचे निघणार. दुसऱ्या जगाकडे नाही बघायचं. मी कित्येकदा सांगतो, जग तुमच्यासाठी अस्तित्वात नाही. हे जग खोटं, लबाड, ढोंगी आणि तुमचा बेनिफिट करून घेणार आहे. म्हणून जग तुमच्यासाठी अस्तित्वात नाही. साधनेला बसलात, साधना नित्य असावी, पण जेव्हा किंवा ध्यानाला बसाल तेव्हा अलगद त्या पायाचं स्मरण करावं आणि हळूहळू त्याच्या गुडघ्यावर यावं. मग त्याच्या मांड्यांवर, त्याच्या पोटावरून, त्याच्या हृदयस्थानावर डोळे स्थिर करावे भगवंताच्या आणि हळू त्याच्या डोळ्याकडे पाहावं. त्याचं कोमल इतकं शरीर असतं की आपल्या डोळ्यानेही सुद्धा त्याला त्रास होऊ नये. अलगद डोळे उघडावे, कारण आपल्या डोळ्यांनी सुद्धा त्याला त्रास होऊ शकतो, इतका कोमल आहे. आणि म्हणून अलगद त्याच्या ओठावर बघावं, त्याचं स्मित हास्य आपल्या हृदयात धारण करावं. ध्यानाला बसताना स्मित हास्य हृदयात धारण करावं आणि सहज समाधीत जावं. आणि ह्या वेळेला तुम्हाला स्वतःचं अस्तित्व शिल्लक राहत नाही. जेव्हा त्याचे करुणामयी डोळे तुमच्या डोळ्यामध्ये पाहतात तेव्हा तुम्हाला अस्तित्व राहत नाही. फक्त एक प्राण ज्योत तुमची शिल्लक राहते. तुमचं अस्तित्व संपत तिथे. तुमचं अस्तित्व संपलं पाहिजे. आनंदमय कोशात जातात तुम्ही आनंदमय कोशात गेलात की तुमचं अस्तित्व संपलं. एक प्राण ज्योत राहिली. नाम, रूप, जात, पात, धर्म, पंथ सगळं संपलं. काहीच शिल्लक राहिलं. काहीही तुम्हाला शिल्लक नाहीये. फक्त एक प्राण ज्योत आहे जी त्याच्यामध्ये मिसळते आणि तुम्ही तोच होऊन जाता. लक्षात घ्या, तो कृष्ण तुम्ही होता आणि संपूर्ण व्यापक अवस्थेत स्वतःला संपूर्ण वैश्विक पाहता आणि संपूर्ण आसमंताला आपल्या कवेत घेऊ शकता. एवढे व्यापक होता. इतकी तुमची ताकद वाढते, इतकी तुमचं रूप बदलतं आणि तुम्ही व्यापक होऊन अखंड विश्व तुमच्या हृदयात, तुमच्या दोन हातामध्ये सामावतं आणि तुम्हाला अस्तित्व संपतं.
तुमचं प्रत्येकाचं अस्तित्व संपलं तर हे जीवनाचं सार्थक आहे. कारण काय नाम घ्या, हे करा असं सांगत सांगत किती काळ राहायचं. कारण तुम्हाला ते कधी जमणार नाहीये, मला खात्री आहे. कारण इतका जीव ओतून प्रेम करायला तुमच्याकडे वेळ नाही. कारण तुमच्या इतर गोष्टी इतके गुंतलेले आहात. खरंच दुर्दैवी आहात. एकदा गुरु मिळाला ना की वाया घालवू नका, दौडू नका, शांत राहा, निवांत राहा, दिव्यत्वात विचरण करा. हे जग तुमच्यासाठी नाहीये. ह्या जगात तुम्ही नका जगू. हे जग अतिशय त्रासदायक आहे. लोक खूप फसवी आहेत, लोक खूप लबाड आहे, लोक खूप त्यांच्या विचाराने तुम्ही जगू नका. जेव्हा एखादा माणूस तुमच्यावर रोष व्यक्त करतो तेव्हा त्याचे विचार तुम्ही घेता. एवढे क्षुद्र होऊ नका, एवढे क्षुद्र होऊ नका की एखाद्याने तुमच्यावर रोष व्यक्त केला की तुम्ही प्रतिक्रिया करावी. प्रतिक्रिया करायची नाही. कारण तुम्ही ज्योतच आहात, ते दिव्यत्व आहात, तो सूर्य आहात, कोटी सूर्य तुम्ही आहात. मग तुम्हाला काय परिणाम व्हायला हवा? काहीच नाही. इतकं तुम्हाला व्यापक व्हा. तुम्ही व्यापक नाही झालात तर हे जीवन माती आहे. बाबांच्या पायी जन्मोजन्मी डोकं फोडलं ना तरी माती. शब्द नाही. तुम्हाला काय होतं माहितीये का? त्यावेळेला शब्द सुचत नाही. हे जग एक वेगळ्या अवस्थेत निघून जातं. कोणाशी काही बोलावं असं वाटत नाही, कोणाची काही संग आवडत नाही, कोणाशी काही व्यवहार आवडत नाही. आणि फक्त मी माझ्यातच मिसळून गेलेला असतो आणि मला माझं अस्तित्व त्याच्या स्वरूपात जाणवतं. माझं अस्तित्वच संपलेलं आहे. मग मी कुठे? मी नाहीच अस्तित्वात. कारण त्याने मला संपूर्ण त्याचं करून टाकलं. माझं अस्तित्व जेव्हा संपतं, नाम रूप रंग सगळं विसरलेलं आहे. माझं कुळ पण शून्य किमतीचं आहे. कारण सद्गुरू पर्यंत आणल्यानंतर कुळ संपलं ना माझं. माझं कुळ तेव्हा संपलं जेव्हा त्याच्या चरणकमलाचा अमृत मी ग्रहण केलं. तेव्हा माझ्या कुळाचीही किंमत मला माहीत नाही. माझ्या हुद्द्याची नाही, माझ्या पैशाची नाही, माझ्या योग्यतेची नाही, माझ्या एखाद्या कौशल्याची मला किंमत नाही. मी फक्त अस्तित्व एक त्याच्यामध्ये मिसळलेलं आहे. हे ध्यान नित्य करायचं. एकही दिवस कोणालाही प्रत्युत्तर द्यायचं नाही, कोणालाही शब्दाला शब्द द्यायचा नाही. फक्त प्राण त्याग करायचा. सहज प्राण सोडला पाहिजे. कोणाशीही चिंता करायची नाही. करता करविता मी आहे. सगळं करणार आहे. सगळं वेळ द्या. सबूर करा. सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. पण तुम्ही आत्ता दिव्यत्वात निघा. कारण वेळ कमी पडतो. खरंच वेळ कमी पडतो. आणि हा संसारात मन गुंतून इतक्या गोष्टी नाहक आपण वाढवून घेतो. त्याची काही व्हॅल्यूच नसते. तेच वाढवत राहतो आणि मनाला सतत डोक्याला तो त्रास देत राहतो. हा कृष्ण एवढा सुंदर आहे. हा इतका सुंदर दिसतो की त्याचा रूपच अद्वितीय आहे. सुंदर कमळामध्ये त्याचं अद्वितीय सूर्य तेजस्वासारखं रूप असतं. त्याच्यावर चंद्राची शांत प्रभा असते. हातामध्ये सुंदर बासरी असते आणि तो अलगद तुमच्याकडे कृपादृष्टीने पाहत असतो आणि तुम्ही धुंद होता. असं किती तास होतं माहित नाही, किती दिवस होतं माहित नाही. फक्त प्रेमाने जीव ओथंबून जातो. कोणाचा द्वेष वाटत नाही, कोणाचा राग वाटत नाही, कोणाविषयी असूया वाटत नाही. कारण मी नसतोच ना. माझं अस्तित्वच नसतं. मग मला काय वाटेल? माझं नावच संपलं. मी व्यापक होतो. मी शक्ती ग्रहण करतो आणि अलगद त्या कृष्णाला माझ्यामध्ये प्रवेश देतो. अलगद तो कृष्ण माझ्या हृदयात प्रवेश करतो आणि मी केव्हा कृष्णमय झालो मला कळतच नाही. हा कृष्ण नित्य माझ्या बरोबर राहतो की माझ्या सगळं आयुष्य होतं की नव्हतं हे सुद्धा मला कळत नाही. त्याच्या ज्योतीत माझी ज्योत तीव्रपणे मिळाली की माझं अस्तित्व संपलं.
हा प्रयत्न तुम्ही दररोज करावं राजानो, माझ्या लाडक्यानो, हे नक्की करा. कारण तुम्हाला यातनं मुक्त व्हायचंय. पुन्हा ही संधी नाही. पुन्हा ह्या देवाची करुणा केव्हा बरसेल मला माहिती नाही. हा असा करुणामय होऊन केव्हा प्रकटेल मला माहिती नाही. एकदा तरी सर्वस्व लुटून पहा, एकदा तरी स्वतःला विसरून पहा, आणि एकदा तरी सर्वस्वाचा त्याग करून बघा आणि देहातनं प्राण सोडून बघा. एकदा का देहातनं प्राण सुटला की काही कळत नाही. नाव, गाव, अस्तित्व, कोण आहात, काय आहात, काही कळत. फक्त ती ज्योत जाणवत राहते आणि त्या ज्योतीत आम्ही सहज विलीन झाले. श्वास चालतोय का नाही ते सुद्धा कळत नाही. देह कुठल्या अवस्थेत बसलाय हे सुद्धा कळत नाही. फार वेळ कमी या अवस्थेत जायला. ही मी तुम्हाला शिकवतो, हे शब्द आहे, ह्याची अनुभूती कधी घेणार. अनुभूतीशिवाय काही उपयोग नाही. आत्ता जे शिकवलंय ते पुन्हा पुन्हा ऐका. रेकॉर्ड करण्यात काहीच पॉइंट नसतो, कारण ते हृदयातच जावं लागतं. रेकॉर्ड करून शब्द येतात, भाव नाही येत, अस्तित्व नाही येत, वातावरण नाही. त्याचं अस्तित्व प्रकट होतं इथे. तेव्हा तुम्ही भारले जाता आणि त्या भारावस्थेत ध्यान करा. बाकी सगळ्या गोष्टी सोडून द्या, सगळे सोपस्कर सोडून द्या, सगळ्या काहीही करायची गरज नाही. जेव्हा हा कृष्ण हृदयात प्रवेश करतो तेव्हा तुम्ही संपूर्ण कृष्णमय, संपूर्ण देदीप्यमान कोटी सूर्य तेजाने तुम्ही झळकता आणि स्वतःच रूप स्वतःच दिपून पाहत राहता. हाच का तो मी आहे? हाच चतुर्भुज मी आहे? हाच दशभुजनी आहे का? हाच विश्वात भरून राहिला तो मी आहे का? या कणाकणात भरून, प्रत्येकात भरून राहिला, सगळ्यांमध्ये भरून राहिला मी आहे का? हा सृष्टी म्हणजे मी आहे का? ही पृथ्वी म्हणजे मी आहे का? हे जल म्हणजे मी आहे का? असंच वाटत राहतं. आणि प्रत्येकात स्वतःचं अस्तित्व जाणवायला लागतं. प्रत्येक जीवात, प्रत्येक कणात, प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक वायूच्या कणात स्वतःचं अस्तित्व जाणवायला लागतं. आणि आनंद, फक्त आनंद तरंगत असतो. कधी विसरून. एवढ्या पुरता गुरु नाही हो तुम्हाला. माझं हे करा ते करा एवढूसा गुरु नाही हो. माझं तुम्हाला दंडवत आहे. गुरुला एवढासा नका रे बघू. गुरुला व्यापक बघा आणि तुम्ही त्याच्यासारखे व्हा. तुम्हाला आनंदमय करण्यासाठी पुन्हा पुन्हा तो जन्म घेतो, पुन्हा पुन्हा देह बदलत राहतो. इतकं छोटा नका करू. तुमची कामं होणारच आहेत, पण तुम्ही गुरुरूप होणार हे त्याचं साध्य. एखाद्या बाळंतीला बाळ झाल्यावर आनंद होतो ना, तसं गुरुला शिष्य दिव्यत्वात गेल्यावर तसा आनंद गुरुला तुम्हाला द्यायला हवा. त्या आनंदाचे डोळे माणसं तुम्ही शांतपणे ऐका आणि ह्या गिरीशच्या वायुलहरींमध्ये स्वतःला तरंगत ठेवा आणि याच्यात आनंद. आनंदाचे आनंदाचे डोई आनंद तरंग
काय सांगू झाले कायची बाई, काय सांगू झाले कायची बाई, पुढे चाली नाही आवडीने आनंदाचे डोई आनंद तरंग, गर्भाची आवडी मातेचा डोळा, गर्भाची आवडी मातेचा डोळा, तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे, तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे, आनंदाचे डोई आनंद तरंग, तुका म्हणे तैसा ओतला से ठसा, तुका म्हणे तैसा ओतला से ठसा, अनुभव सरिसा मुखाला, अनुभव सरिसा मुखाला, आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाचे डोई आनंद तरंग.